खरीप पीक विमा 2025 अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरीस पैशांचे वितरण सुरू झालेलं आहे। दिनांक 21 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात त्या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये आपण व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की सर्वाधिक वितरण हे नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 1209 कोटींचे वितरण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे। आता यामध्ये इतर जिल्ह्यांची नक्की काय अपडेट असणार आहे, अजूनही अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत। मग कोणाच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत, ज्यांचे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे किंवा 00 किंवा नो क्लेम दाखवत आहे, त्या शेतकरी बांधवांच्या बाबतीत काय होणार आहे, पीक विमा कंपन्यांच्या आक्षेपचे काय झाले, असे विविध प्रश्न मागच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये केले आहेत। तर सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील देखील सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मित्रांनो आपण देणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठे कुठे वितरण सुरू आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत, जास्तीत जास्त रक्कम काय। तर नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे, जास्तीत जास्त हेक्टरी 32,000 रुपये शेतकऱ्यांना जमा झाल्याची माहिती मिळत आहे। यामध्ये देखील या 32,000 मध्ये अनेक शेतकरी आहेत की ज्यांचे प्रमाण खूप जास्त कमी आहे, म्हणजेच की काही शेतकऱ्यांना 5,000, 7,000, 8,000 ज्या पद्धतीने क्रॉप लॉस दाखवला आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पैसे जमा होत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकूण 1219 कोटीपैकी जवळपास 813 कोटी एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वितरित होत आहेत। म्हणून इतर अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या संदर्भातील पीक विमा रक्कम अजून येत नाही आहे, त्यांना मेसेज येत नाही। आता ज्यांचे पीक विमा पॉलिसीमध्ये म्हणजेच की तुम्ही PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा व्हॉट्सअपच्या चॅटबॉटवरून पाहू शकता, ज्यांचे त्या ठिकाणी लॉट क्रिएटेड बाय IC दाखवत आहेत, त्यांच्या खात्यावरती येत्या 2-3 दिवसांमध्ये वितरण 100% होणार आहे। आता इतर जिल्ह्यांबाबतच्या काय अपडेट आहेत तर चला जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांगितल्याप्रमाणे 1209 कोटी रुपयांचे पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा खरीपचा पहिला टप्पा जो असणार आहे, त्यामध्ये या 1209 कोटीसाठी सरकार किंवा विमा कंपन्यांच्या वतीने वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 21 एप्रिल, 22 एप्रिल, 23 एप्रिल, साधारणपणे 30 एप्रिल पर्यंत हे वितरण चालू असणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि 30 एप्रिल पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये वितरण सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होत आहेत, कारण DBTच्या माध्यमातून हे वितरण प्रक्रिया पार पडत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धाराशिव, बीड, लातूर इथल्या या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे अजूनही काही दाखवत नाही, कारण तिथे आपण सांगितल्याप्रमाणे पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले आहेत। या आक्षेपावर सुनावणी देखील पार पडली आहे, परंतु याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आली नाही। अजून एक बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि ती बैठक झाल्यानंतर धाराशिव असेल, बीड असेल किंवा आपला लातूर असेल, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आशा आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन सुरू होऊन त्यांच्या रकमा दिसायला सुरुवात होईल। आणि या रकमा दिसल्यानंतर तिथल्या देखील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण होईल अशी नक्कीच अपेक्षा किंवा आशा आहे, कारण या जिल्ह्यांमधील सर्वाधिक शेतकरी बाधित आहेत। धाराशिव असेल, बीड असेल, अमरावती असेल, अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले होते आणि म्हणून या जिल्ह्यामध्येच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे येतील अशी अपेक्षा होती, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या आक्षेपामुळे हे वितरण अथवा हे कॅल्क्युलेशन नक्कीच लांबले आहे आणि याचा फटका देखील तिथल्या शेतकऱ्यांना बसत आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये चांगले वितरण सुरू झालं आहे। काल नांदेड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वितरण झाले। आज परभणी जिल्ह्यामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना म्हणजे परभणी जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी 61 कोटी रुपयांचा केवळ पीक विमा मंजूर झालेला आहे, परंतु ते देखील ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचे लॉट क्रिएटेड झाले होते त्यांच्या खात्यावरती पैशांचे वितरण प्रत्यक्षात होण्यास देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील तुम्ही असल्यास देखील तुमच्या देखील पॉलिसी तुम्ही चेक करा, लॉट क्रिएटेड बाय ICL असेल तर तुमच्या खात्यावरती देखील पैशाचे वितरण होणार आहे। आता सोलापूरमध्ये बघा, बाजरी आणि कांद्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे। सोलापूरमध्ये मंगळवेढा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रकमा दाखवायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये सोयाबीन असेल, माफ करा, फक्त सोयाबीन सोडून बाजरी आणि कांदा या दोन पिकासाठी त्या ठिकाणी
पीक विमा रक्कमा काही शेतकऱ्यांना दाखवायला सुरुवात केली आहे। तुम्ही देखील जाऊन चेक करा। अन्यथा येत्या काही दिवसांमध्ये सोलापूरच्या देखील बहुतांश शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पीक विम्याची कॅल्क्युलेशन रक्कम दाखवायला सुरू होईल, कारण तिकडे देखील कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे। पुढचे महत्त्वाचे जिल्हे म्हणजे बीड, अमरावती, सोलापूर। सर्वाधिक जास्त पीक विमा या 3 जिल्ह्यांना मिळेल अशी नक्कीच अपेक्षा आहे, कारण सर्वाधिक जास्त नुकसान इथेच झाले आहे। सर्वाधिक जास्त पीक विम्यासाठी नोंदणी देखील या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची असते। त्यामुळे इथल्या जिल्ह्यांमध्ये आता येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आशा आहे की चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशनच्या रकमा त्यांच्या खात्यावरती जमा होतील। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नागपूर असेल, वर्धा असेल, या वर्ध्यासाठी देखील टप्पा 2 मध्ये मोठ्या अपेक्षा आहेत। अजूनही नागपूर, वर्ध्यामधील शेतकऱ्यांना रकमा दाखवत नाही आहे। रकमा दाखवत असतील तर अगदी 400, 500, 700 अशा रकमा दाखवत आहेत, आणि या रकमा नक्कीच बदलून दुसऱ्या टप्प्यामध्ये या रकमा जास्त होणं अपेक्षित आहे। अजूनही अनेक ठिकाणी कॅल्क्युलेशन सुरू आहेत आणि अनेक भागातील शेतकऱ्यांना अगदी कमी रकमा दाखवत आहे। त्यामुळे त्या रकमा देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये बदलतील अशी नक्कीच आशा शेतकरी मित्रांना आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, जी की आपली पश्चिम महाराष्ट्रामधली जी काही मंडळे आहेत यांच्या जिल्ह्यांच्या अंतर्गत येणारी, तिथे देखील म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की बारामती असेल, इंदापूर असेल, 2 तालुक्यासाठी त्या ठिकाणी पीक विम्यासाठी मंजुरी देण्यात आली होती। आणि मग या 2 तालुक्यामधील देखील अनेक शेतकरी अजूनही प्रतीक्षेमध्ये आहेत की त्यांना त्यांच्या कॅल्क्युलेशन रकमा कधी दिसतील आणि त्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होईल। तर त्या ठिकाणी देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना आशा असणार आहे। आता 25 एप्रिल नंतर यामध्ये पुढील माहिती मिळू शकेल अशी माहिती मिळत आहे। आपण पाहिलं होतं की जे 2-3 जिल्हे आहेत कोणकोणते, तर धाराशिव, बीड आणि लातूर, यासाठी आता मीटिंग होईल आणि त्या मीटिंग नंतर अधिकृतपणे निर्णय येईल की पीक विमा कंपन्या नक्की काय सांगतायत आणि त्यावर राज्य सरकार, केंद्र सरकार कोणता निर्णय घेत आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये केवळ नांदेड असेल, परभणी असेल, असे 2-4 जिल्ह्यांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा जमा होत आहेत, आणि इतर अनेक जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यातील शेतकरी वाट पाहत आहेत की आमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम कधीपासून जमा होणार। मी पुन्हा एकदा सांगतोय की पीक विमा रक्कम तुम्हाला किती मिळणार हे पाहण्यासाठी तुम्ही महसूल मंडळ तपासण्यापेक्षा तुम्ही स्वतःची पॉलिसी चेक करा। PMFBYच्या अधिकृत वेबसाईटवर जा किंवा तुमच्या व्हॉट्सअप चॅटबॉटवरून तुमच्या पॉलिसी बाबतची माहिती तपासा, जेणेकरून तुम्हाला किती पैसे येणार आहेत हे तुम्हाला समजणार आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना लॉट क्रिएटेड बाय IC दाखवत आहे त्या शेतकऱ्यांनी समजून जायचं की येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। जिथे 00 दाखवते, नो क्लेम दाखवते किंवा कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे त्या शेतकऱ्यांनी काही दिवस थांबायचे आहे। आता पुन्हा एकदा यातील महत्त्वाचा मुद्दा मी सुरुवातीपासून सांगितला तोच की नांदेड या एकमेव जिल्ह्यासाठी 813 कोटी रुपये 1219 कोटींपैकी एकाच जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये वितरित झालेले आहेत। लक्षात घ्या, नांदेडला 813 कोटी असतील तर याची रक्कम धाराशिव असेल, सोलापूर असेल, बीड असेल किंवा अहिल्यानगर असेल, या काही अमरावती असेल, या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर याची रक्कम असणे अपेक्षित असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच शेतकरी बांधव याची अपेक्षा करणार आहेत। आता तुमच्या कॅल्क्युलेशनची काय आहे किंवा तुमच्या पॉलिसीची स्थिती काय दाखवत आहे नक्की कमेंट करून सांगा। तुमच्या महसूल मंडळाचे नाव देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तुम्हाला पैसे जमा झालेत का हे देखील सांगून तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचून अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।